नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील। आज तुम्हाला माहित आहे आपण पोलीस भरती संदर्भात आज आपल्याला चर्चा करायची आहे। अनेक तुमचे विविध स्वरूपाचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आज मी चर्चेला घेणार आहे। आता काम तुमचं हे आहे की आपण लाईव्ह आलेलो आहे, तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत। तुम्ही जे जे प्रश्न विचारणार आहात त्याच्यानुसार मी हे लेक्चर पुढे नेणार आहे। आणि पोलीस भरती आपल्याला माहित आहे जाहीर झालेली आहे। पोलीस भरती संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, खूप सारा गोंधळ आहे, अचूक माहिती नाही। सगळ्यात महत्त्वाचं मी याच्या आधीही लेक्चर टाकलेले आहेत, पुराव्यासहित मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजविण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सुद्धा मला मेसेज व्हॉट्सअप किंवा काही जणांचे कॉल येतात की नेमकं काय आहे, बऱ्याच गोष्टी त्या कोणत्या आहेत, मला आतापर्यंत कोणकोणते प्रश्न विचारले गेले ते एकदा तुम्हाला सांगतो। तुमचे आणखी आताचे काही प्रश्न असतील तर ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्यानुसार मी पुढे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज देण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणजे आपलं शीर्षकच आहे की पोलीस भरती 2020 तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं, म्हणजे जेवढे विद्यार्थी मित्र माझा हे लेक्चर बघत आहेत त्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मला या ठिकाणी द्यायची आहेत। तर बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अनेक जणांच्या डोक्यात हा विचार चालू आहे सारखा की भरती नेमकी होणार कोणत्या महिन्यात। ओके, अनेकांचा प्रश्न, अनेक जण विचारतात की चला डिसेंबर पूर्वी भरती होईल, मात्र नेमकी कधी होणार, मग आम्हाला नेमका वेळ किती भेटणार, फिजिकलला किती वेळ भेटणार, लेखीला किती वेळ भेटणार। मग त्याच्यामध्ये आणखी दुसरा प्रश्न तयार होतोय मग याच्यातूनच की त्या वेळेच्या अभावातून की आधी मग लेखी होणार की मैदानी होणार, आम्हाला तयारी करण्यासाठी तो एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला अत्यंत खात्रीशीर देणार आहे, जे आपल्याकडे प्रूफ आहेत, प्रूफ सहित मी तुम्हाला त्या ठिकाणी दाखला देऊन सांगणार आहे की आधी नेमकी लेखी परीक्षा होणार की मैदानी परीक्षा होणार। नक्कीच तुमच्या मनात आणखी याबद्दल काय प्रश्न आहेत नक्की खाली विचारा, पटपट पटपट कमेंट त्या ठिकाणी करा, म्हणजे मला तुमचे प्रश्न घेता येईल आणि त्याच्यानुसार उत्तरं देता येतील। ओके, मी खाली कमेंट्स बघतो आहेत तुमच्या, त्याला उत्तर देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे। नंतर मला मग मेसेज करू नका, फोन करू नका बिनकामाची, कारण की मला अभ्यास करायचा असतो आणि तो अभ्यास तुमच्यासाठी चालू असतो। सिलेबस सगळ्यात महत्त्वाचं, कारण की हा मुद्दा जे नवीन विद्यार्थी मित्र आहेत ज्यांचे आता नुकतंच 12वी झालेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तेही आहे। बरेच आहेत 12वी झालेली असतील, 10वी झालेले विद्यार्थी, त्यांचे मेसेज येतात की आम्हाला आता परीक्षा द्यायला जमते का, माझी 10वी पास आहे, माझी 12वी पास आहे, काही म्हणतात आमचं ग्रॅज्युएशन आहे, नेमकं याला पात्रता काय आहे, सिलेबस नेमका काय आहे, कोणकोणत्या विषयांचा अभ्यास करावा लागतो, ते सगळं आपल्याला बघायचं आहे। लेखीमध्ये काही बदल झाले का, फिजिकलमध्ये काही बदल झालेले आहेत का, मग झालेत तर कोणते बदल झाले, त्या बाबी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत। पुढे पात्रता, मित्रांनो हा मुद्दा सुद्धा जे नवीन विद्यार्थ्यांसाठी बोलतो आहे, आता जुन्यांना माहीत असतं, बरेच जण जुन्यांना सुद्धा माहीत नसतं। शैक्षणिक पात्रतेबद्दल आपण बोलणार आहोत। दुसरं म्हणजे शारीरिक पात्रता। मग शारीरिकमध्ये काय येतं, तर वजन, तुमचं वजनाचा विषय, उंची किती असली पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं छाती किती असली पाहिजे पुरुषांच्या बाबतीत, त्या बाबी आहे। महिलांच्या बाबतीत उंची किती असली पाहिजे, वयोमर्यादा काय आहे, कमीत कमी वय किती असतं, मॅक्झिमम वय किती असतं, कॅटेगरी वाईज वय कसं आहे, म्हणजे ओपनसाठी वय काय, ओबीसीसाठी वय काय, SC ST साठी वय काय, हे मुद्दे आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचे आहेत। ओके, आणि पुढचा मुद्दा, आणखी बऱ्याच जणांचा इथे घोळ आहे की परीक्षा नेमकी ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार। हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो तितकाच गरजेचा आहे, त्यावर सुद्धा मी या ठिकाणी चर्चा करणार आहे। पुढचा मुद्दा येतो मित्रांनो, तो म्हणजे महिलांची SRPF ची भरती होणार का। आपण बघतो आहोत जे गृहमंत्री आहेत किंवा उपमुख्यमंत्री आहेत यांनी काही घोषणा केल्या, काही स्टेटमेंट केले, त्यावेळेस एक महत्त्वाची घोषणा झालेली आहे की नागपूर या ठिकाणी एक तुकडी आपण महिला बटालियन म्हणून स्थापन करतो आहोत। त्या ठिकाणी किती जागा भरल्या जात आहेत, त्या कशा भरल्या जातील, यावर सुद्धा मी इथे बोलणार आहे, कारण की हा सुद्धा अनेक जणांकडून, विशेषतः महिलांकडून, मुलींकडून विचारला गेलेला प्रश्न आहे, त्यावर आपण बोलणार आहोत। पुढे फॉर्म भरायचा आहे, नवीन विद्यार्थी मित्र असतात त्यांना फॉर्म भरण्यासाठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून ठेवावे लागतील, कारण की बरेच जण मग जेव्हा जाहिरात निघणार, कारण की मित्रांनो आता जाहिरात निघेल काही दिवसात, पहिला टप्पा काय असतो, तुम्हाला जाहिरात निघते, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कालावधी दिला जातो। आता इथे आणखी एका मुद्द्यावर मला चर्चा करायची आहे मित्रांनो, मला तुमचे बेसिक प्रश्न माहीत आहेत, मला माहीत आहे, मी तुमच्या मनातीलच बोलणार आहे, काय तुमच्या मनातीलच बोलणार आहे मी तुम्हाला, कारण की तुम्हाला जर माहीत असेल ना, पोलीस भरती संदर्भात माझे याच्या आधीचे लेक्चर्स
इतके चांगले बघितले जातात. म्हणजे तुम्ही जर यूट्यूबला जाऊन सर्च केलं ना, पोलीस भरती माहिती 2020 एवढं तुम्ही मराठीमध्ये सर्च करा आणि त्याला इकडे सॉर्ट करून त्याला व्ह्यूजनुसार तिथे सर्च करा. सगळ्यात जास्त व्ह्यूज असलेलं माझंच लेक्चर तुम्हाला दिसेल. काय लिहून घ्या वाटलं सर, पोलीस भरती माहिती 2020 आणि इकडे वरती सॉर्टमध्ये जाऊन तुम्ही सगळ्यात जास्त व्ह्यूजवाला व्हिडिओ कोणाचा असेल तर तो माझा तुम्हाला भेटतो. अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ तो सुद्धा आहे. तुमचे काही जणांचे काही प्रश्न जर राहिले तर तुम्ही तो व्हिडिओ जाऊन तिथे बघा. वरती इथे आय बटनावर सुद्धा मी तुम्हाला त्याची लिंक देऊन ठेवतो. पुढचा मुद्दा असणार आहे इथे हे जे फॉर्म भरणार आहेत. आता जे 3,500 जागा मागे निघाल्या होत्या आपण कोरोनाचा फैलाव होण्याच्या आधी जे काही भरतीच्या संदर्भात प्रक्रिया सुरू झाली होती तेव्हा अनेक जणांनी फॉर्म भरलेले आहेत. ओके, तेव्हा अनेक जणांनी फॉर्म भरलेले आहेत. त्यांच्या समोरचा फार मोठा प्रश्न तयार झालाय. अनेक जण त्यावर खूपदा विचारत असतात की आमचं काय होणार. मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, मग ते महापोर्टलवर भरलेले असू द्या किंवा कुठेही भरलेले जरी असेल, तुम्ही एकदा फॉर्म, तुम्ही जी फीस भरलेली आहे ती फीस कंटिन्यू होणार. तुमचा तो डाटा सगळा नवीन ज्या काही यंत्रणेकडे ही परीक्षा दिली जाईल तिच्याकडे जाणार आहे. तुम्हाला डबल फॉर्म भरावा लागणार नाही असं माझं तरी मत आहे. माझा जो काही प्रशासकीय अनुभव आहे त्यानुसार मला असं वाटतं. तरी सुद्धा आता नवीन जेव्हा जाहिरात निघेल त्यावेळेस यावर तुम्हाला सविस्तर एखादं परिपत्रक निघणार आहे, एखादं नोटिफिकेशन निघणार आहे आणि ते निघल्यावर मी आहेच. मी त्याच्या संदर्भात लगेच तुम्हाला या ठिकाणी लेक्चर देत असतो किंवा लगेच व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बरेच जण म्हणतात तुमचे लाईव्ह लेक्चर्स आम्हाला कळत नाही, नवीन टाकलेली व्हिडिओज येत नाही. त्यांनी बाजूचं घंटीचं जे बटन असतं ते दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते प्रॉब्लेम्स पुन्हा पुन्हा मला विचारावं लागणार नाही. ओके, पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अभ्यासाचे नियोजन. बघा, हा फार महत्त्वाचा मुद्दा, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं मी तर म्हणतो याच्यावरच फोकस झालं पाहिजे. आता अभ्यासाचे 3 महिन्याचे नियोजन का म्हटलो मी, 4 महिन्याचं का म्हटलो नाही, याच्या मागे रिझन आहेत, याच्या मागे काही कारणं आहेत, ते मी पुढे बोलणार आहे. पुढचा मुद्दा येतो की आमचं डेली नियोजन काय असलं पाहिजे. आमचं वन डे, एका दिवसामध्ये आम्ही अभ्यास कसा केला पाहिजे, त्यामध्ये फिजिकल किती वेळ केलं पाहिजे, कशा पद्धतीने फिजिकलची तयारी केली पाहिजे त्याच्यावरही मी बोलणार आहे. आणि लेखीची तयारी कोणत्या पद्धतीने केली पाहिजे, फिजिकलला आमचा स्कोअर किती असला पाहिजे कमीत कमी आणि लेखीला आमचा स्कोअर किती असला पाहिजे कमीत कमी, ज्यांना या भरतीमध्ये पोलीस होणे आहे त्यांच्यासाठी तेही मी बोलणार आहे. आणि तो स्कोअर कसा आणायचा, त्याच्यासाठी कोणत्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कोणत्या पद्धतीने फिजिकल दिलं पाहिजे, फिजिकलची तयारी केली पाहिजे, यावर सुद्धा मी बोलणार आहे. ओके, खाली प्रश्न, तुमचे प्रश्न आले पाहिजेत. मी तुमच्या प्रश्नांना अनुषंगाने सुद्धा बरेच मुद्दे इथे कव्हर करणार आहे. ओके, प्रश्न टाकत राहा. तुम्ही तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत, जो काही गोंधळ आहे, प्रश्न विचारत राहा. तुम्हाला काही वेळेस काही मुद्दे माझे पटणार नाही, मान्य आहे, तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवून ठेवा. काही मुलांच्या प्रश्नांची उत्तरं राहिलीत द्यायची तर मी त्याच्यासाठी आणखी एक लेक्चर या ठिकाणी, आणखी एक लाईव्ह घेईल. ओके, पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे आरक्षणासंदर्भात. इथेही बऱ्याच जणांचा गोंधळ आहे, नवीन विद्यार्थ्यांचा, म्हणजे विशेषतः माजी सैनिक असेल, इतर अनाथ असतील किंवा धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त इतर आहेत बरेच, त्याच्यामध्ये अंशकालीन वगैरे कर्मचारी, यांना कळत नाही की आपल्याला आरक्षण किती भेटणार, नेमकं समांतर आरक्षण म्हणजे नेमकं काय आहे. या सगळ्या बाबी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. फक्त अभ्यासासोबत या बाबी सुद्धा माहिती असणे तितक्याच गरजेच्या आहेत. पुढचा मुद्दा आहे MPSC परीक्षा घेणार का. कारण की मित्रांनो, तुम्ही बघितली असेल लोकसत्ताला एक बातमी आली होती की जे अराजपत्रित पदं आहेत, म्हणजे याच्या आधी ज्या महापोर्टलने परीक्षा घेतल्या त्या परीक्षा MPSCने आम्ही घेऊ शकतो अशा स्वरूपाचं एक पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यावर अजून फायनल निर्णय झालेला नाहीये, हा मुद्दा लक्षात घ्या. ते सरकार ठरवणार की हे MPSCला द्यायचं का, MPSCचं मनुष्यबळ वाढवायचं का, की दुसऱ्या एखाद्या यंत्रणेला द्यायचं. महापोर्टलच्या ऐवजी इतर यंत्रणांच्या निविदा मागविण्याचं काम सुद्धा आपण बघतोय. त्या संदर्भात सुद्धा तुम्ही काही बातम्या ऐकल्या असतील तर तो एक मुद्दा मी क्लिअर करून देणार आहे या ठिकाणी. हे सगळे मुद्दे माझे आहेत, यावर मला काम करायचं आहे. आपण आता पुढे सुरुवात करतो आहोत. आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी आपण बघतो आहोत की भरती कोणत्या महिन्यात होणार आहे. ओके, हा फारच म्हणजे सगळ्यांच्या मनामध्ये असलेला आणि म्हणजे ज्याचा काहीच अभ्यास नाही का त्यालाही वाटतं की भरती लवकरात लवकर झाली पाहिजे, आणि ज्याचा खूप झाला आहे त्याला तर वाटतं आजच झाली पाहिजे. मात्र नेमकी होणार कधी. मित्रांनो, याच्या मागे तुम्हाला एक स्पष्ट असे काही कारणं समजून घ्यावी लागतील, म्हणजे तुम्हाला ते उत्तर मिळतं म्हणजे मिळतं.
काय राज्याचे जे आदरणीय गृहमंत्री आहेत त्यांनी विधान काय केलं मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ते विधानावर लक्ष द्या. विधान त्यांनी केलेलं आहे की डिसेंबर 2020 पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करा. काय म्हणजे भरती होणार आहे, पूर्ण होणार आहे. काय म्हणतो मी, पूर्ण होणार आहे. परीक्षा डिसेंबरमध्ये घ्या असे नाही म्हणालेले, ते परीक्षा पूर्ण करा सगळं, म्हणजे लेखी फिजिकल सगळं. आम्हाला पोलीस दलामध्ये तो उमेदवार त्या ठिकाणी त्याची निवड यादी पाहिजे. कधी, डिसेंबर 2020 मध्ये. काय पाहिजे, निवड यादी, फायनल सिलेक्शन पाहिजे आम्हाला 2020 मध्ये. तुम्ही 31 डिसेंबर म्हणा ना, काही हरकत नाही, तोपर्यंत आम्हाला द्या ती. अशा सूचना कोणाच्या आहेत, गृहमंत्र्यांच्या. भरती कोण घेणार आहे, गृह मंत्रालय, जे पोलीस महासंचालक कार्यालय आहे, तिथून या सगळ्या बाबी त्या जिल्हा स्तरावर जातील. SP ऑफिस असेल, CP ऑफिस असेल, त्या ठिकाणी SRPFच्या काही त्या ठिकाणी आपण जागा भरतो आहे. रेल्वेच्या आहे, लोहमार्गाच्या आपण ज्याला म्हणतो त्या आहेत, जेल पोलीसच्या आहे, या सगळ्या तुरुंग ज्याला आपण म्हणतो आहे, या सगळ्या जागा, या सगळ्यांसंदर्भात तुम्हाला डिसेंबर 20च्या आधी भरती संपवायची आहे. मित्रांनो, लॉजिकल आहे. आज कोणता महिना चालू आहे, जुलै महिना जवळपास आज संपत आलेला आहे, अर्धवट झाला समजा आपण त्या ठिकाणी म्हणूया. ओके, संपल्यात जमा आहे. थोडक्यात आपल्याला त्या ठिकाणी 2-5 दिवस जे भेटणार आहेत त्याच्यामध्ये नियोजन वगैरे बऱ्याच बाबी. मग तुमच्याकडे महिने कोणते आहेत, तुमच्याकडे आहे एक ऑगस्ट महिना, बरोबर. आणि खाली जे उत्तर प्रश्न विचारतायत मित्र, तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी देणार आहेत. आज मी एकदम सविस्तरपणे तुमच्या मनातला पूर्ण गोंधळच मला मिटवायचा आहे. ओके, ऑगस्ट आहे, सप्टेंबर आहे, ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे, 4 महिने मध्ये आहेत, बरोबर. आता या ठिकाणी जर समजा आपण आता जाहिरात कधी येऊ शकते, जर डिसेंबरमध्ये भरती घ्यायची तर माझं मत आहे जाहिरात ऑगस्टमध्ये पडायला पाहिजे. हे वैयक्तिक मत आहे, हा अंदाज आहे फक्त, हे काही अधिकृत नाही आहे कोणाचं काही. ऑगस्टमध्ये जाहिरात पडू शकते का, कारण की जाहिरात आल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरणे असेल, इतर काही प्रोसेस असेल, त्याच्यासाठी 15-20 दिवस द्यावे लागतात. फीस भरणे असेल, चलन भरणे असेल, म्हणजे सप्टेंबरमध्ये त्या प्रोसेस होऊ शकतात. राहिला तुमच्याकडे महिना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर, बरोबर. आता तुमच्याकडे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यामध्ये पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे सरकारला. म्हणजे याच्यामध्ये लेखी फिजिकल दोनही प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे, त्याची पूर्ण प्रोसेस राबवायची आहे. म्हणजे मित्रांनो, भरती जी होणार, म्हणजे लेखी असेल, फिजिकल जे असेल, हे माझं मत आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी होऊ शकते. म्हणजे मॅक्झिमम हे नोव्हेंबरमध्ये जाणार आहे. ऑक्टोबरच्या शेवटी कुठेतरी ही सुरुवात होईल, नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी कंप्लिशनचा प्रयत्न होईल, आणि जर पुढे गेला तर डिसेंबरपर्यंत ती फायनल होईल, असा माझा अंदाज आहे. असं नियोजन भविष्यातलं सरकारचं असू शकतं, किंवा जे काही गृह मंत्रालय आहेत त्यांचं असू शकतं. असा आपण फक्त अंदाज व्यक्त करू शकतो. मात्र तुमच्या समोर एक दिशा असावी, तुमच्या अभ्यासामधील जे असातत्य आहे, जो काही गोंधळ आहे, अनिश्चितता आहे, तो मला काढायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कारण की तुम्हाला जोपर्यंत फिक्स वाटत नाही की बाबा हे असं होणार आहे, ते त्यावेळेस होणार आहे, तोपर्यंत तुम्ही अभ्यासामध्ये पूर्ण मनाने त्या ठिकाणी पेटून उठत नसतात. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. ओके, मग तुमच्या ते लक्षात येते, तुम्हाला मी सांगितलं नोव्हेंबरमध्ये एक मॅक्झिमम मला चान्स वाटतात की नोव्हेंबरमध्ये तुमच्या या प्रोसेस होण्याची दाट शक्यता आहे. ओके, थोडंसं मागे पुढे होऊ शकतं 10-15 दिवस. मग तुमच्याकडे वेळ किती उरतो आहे, तुमच्याकडे उरतो आहे वेळ त्या ठिकाणी ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. म्हणजे माझं म्हणणं आहे 3 महिने तुमच्याकडे पूर्णतः अभ्यासासाठी, एक क्वालिटीचा स्टडी याला म्हणतो आपण. नंतर जे काही म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर नंतर जे काही दिवस भेटतील मित्रांनो तुम्हाला, जे काही 15, 20, 25, 30, 40, मग ते किती भेटो, ते तुमच्यासाठी बोनस दिवस असले पाहिजे. त्याच्यात काय करायचं, तुम्ही फक्त रिव्हिजन करायचं. तोपर्यंत पूर्ण सिलेबस तुम्हाला वाचून काढायचा आहे, 2दा तरी किमान वाचायचा आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करून ठेवायचा आहे, त्याच्या प्रश्नांवर पूर्ण विचार करून ठेवायचा आहे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. ओके, आणि ते प्रश्नांचा विचार मी म्हटलो, याचा अर्थ तुम्हाला टेस्ट सोडवायचे आहेत. म्हणजे मी तर म्हणतो तुम्ही आत्ता ताबडतोब आजपासून तुम्ही दिवसाआड एक टेस्ट सोडवली पाहिजे. मग त्यामध्ये तुम्ही पूर्ण 100 मार्कची सोडवा, किंवा 25-25 मार्कच्या दररोज एक टेस्ट तरी सोडवण्याचा प्रयत्न करा. 25 मार्काची एखादी मराठीची सोडवा, एका दिवशी गणिताची सोडवा, एका दिवशी काहीतरी GKची सोडवा. आपण त्या दृष्टिकोनातून आपण बघतोय, तुम्ही बघतायत, आम्ही दररोज लाईव्ह लेक्चर्स घेतो आहे. संध्याकाळी गणित असेल, मराठी व्याकरण असेल, GK असेल, तीनही याचे आपण लेक्चर सिरीज सुरू केलेले आहेत. आपल्या चॅनलला दररोज संध्याकाळी 7, 8, 9च्या दरम्यान या बाबी घडतायत. अनेक विद्यार्थी मित्रांना फायदा होतो आहे.
आपण टेस्ट सिरीज सुरू केली आहे, म्हणजे सगळं पोलीस भरतीसाठी तर खास आहे ते सगळं. पोलीस भरतीसाठी म्हणजे पोलीस भरतीचे स्पेशल टेस्ट असतील किंवा जीकेचे असेल, गणित बुद्धिमत्तेचे असतील, मराठी व्याकरणाचे असेल, या टेस्ट तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा सांगतोय, पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांमध्ये जे काही खूप महत्त्वाचा चुकीचा दृष्टिकोन असतो तो म्हणजे सोपा अभ्यास करायचा. हा मुद्दा नोटिंग करून घ्या. वही पेन घेऊनच बसा. हे सोपा आता याच्या पुढे चालणार नाही. जे म्हणतील मला सोपं करायचं ना, त्यांचं काम नाही राहणार इथून पुढे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय मी, तुमच्यासोबत जी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, जे विद्यार्थी मित्र पूर्ण MPSC मध्ये 2-2, 4-4 वर्षापासून अभ्यास करता आहेत, ते सगळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत. अनेक जणांनी भरलेले आहेत. जेव्हा 3,500 जागांची ॲड आली होती, हे लक्षात घ्या. कारण मी राहतोय मुलांमध्ये, मी विद्यार्थी मित्रांच्या सहवासात राहतो आहे, मला माहीत आहे. म्हणजे असे मेसेज येतात की ज्या विद्यार्थी मित्रांनी राज्यसेवेच्या इंटरव्ह्यू दिलेले आहेत, ज्यांनी PSIच्या STIच्या मुख्य परीक्षा 2-2 वेळेस दिलेल्या आहेत, असे विद्यार्थी मित्र आज पोलीस भरतीसाठी जीव तोडून अभ्यास करत आहेत. कारण तिकडे जागा कमी निघतात. तिकडे जागा किती निघतात? STIच्या झाल्या पूर्ण ऑल महाराष्ट्र 80-90-100 जागा निघतात. राज्यसेवेच्या 200-300 जागा निघतात. त्याच्यात काय होणार आहे? मग त्याच्यात उरलेला जो वर्ग आहे, म्हणजे तुम्हाला मी डाटा याच्या आधीही सांगितला होता की PSI STI ASO खाली कंबाईन ग्रुप Cचा पेपर जो होतो, टॅक्स असिस्टंट क्लरिकल वगैरे तो, आणि राज्यसेवा, या तिन्ही परीक्षा दिलेले मागील 5 वर्षामधील जवळपास लाखभर उमेदवार आहेत ज्यांनी मुख्य परीक्षा दिलेल्या आहेत. या सगळ्या परीक्षांच्या मागील 5 वर्षातल्या हे लाखभर उमेदवार जे राज्यसेवा MPSCच्या ग्रुप Bच्या ग्रुप Cच्या एक्झाम देत आहेत, ते 1 लाख उमेदवार तुमच्या सोबत आहेत. तुम्हाला त्यांच्याशी कॉम्पिटिशन करायची आहे. हे फार सिरियस आहे. हे जोपर्यंत तुमच्या डोक्यात घुसणार नाही पोलीस भरतीवाल्यांच्या, म्हणजे जो मित्र फक्त पोलीस करतो ना, त्याच्या डोक्यात जोपर्यंत हे घुसणार नाही की आपल्याला राज्यसेवा, PSI STI ASO आणि ग्रुप Cची जी तयारी करणारी मुलं आहे, इकडे तलाठी ग्रामसेवकची, या विद्यार्थी मित्रांशी मला कॉम्पिटिशन करायची आहे, हे जोपर्यंत तुम्ही मान्य करत नाही, तोपर्यंत तुम्ही स्पर्धेच्या डायरेक्ट बाहेर आहे तुम्ही डायरेक्ट. तुम्ही मग स्वतःला काहीतरी नाटकं सांगून त्या ठिकाणी स्वतःची पाठ थापटून घेऊ नका. हे मी का बोलतोय, असा फार लोकांकडून अनुभव येत आहेत. मी जेव्हा बोलतो ना एखादा हा प्रश्न PSI STI ASOचा आहे, त्या पोलीस भरतीच्या विद्यार्थ्याला वाटतं याचा माझा काही संबंधच नाही आहे दूरचा. मित्रांनो, असं चालणार नाही. तुम्हाला टोटली, म्हणजे मी स्वतः आधी ग्रामसेवक म्हणून जेव्हा जॉईन झालो, त्यावेळेस मी पोलीस भरतीची तयारी केली सुरुवातीला 2011च्या दरम्यान वगैरे आम्ही पोलीस भरती दिली. तेव्हा पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठीची तयारी करत असताना आम्ही पूर्णतः MPSCचे जुने पेपर्स त्या ठिकाणी टोटली, म्हणजे त्याला म्हणायचं म्हटलं तर पाठ करायचो. तुम्हाला मी पाठ करा म्हणत नाही, पण समजून घ्यावे लागणार आहेत आज त्या बाबी सगळ्या. MPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्यांच्या पेपर्सवर तुम्हाला नजर टाकणे अनिवार्य आहेत. ज्यांना हे पटत नाही त्यांचं काम संपलं. आणि न पटणारे अनेक आहेत पोलीस भरतीवाले, मला माहिती आहे. मी खेड्यातून आलेलो आहे. खेड्यापाड्यातले विद्यार्थी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आपल्या खेड्यामध्ये काय चालतं, सकाळ संध्याकाळ टेकड्या मारायच्या, डोंगरावर फिरायचं, फक्त रनिंग करत राहायची बस. मित्रांनो, फक्त ते रनिंग केल्याने आणि फक्त फिजिकल केल्याने सिलेक्शन होणार नाही. तुम्हाला सांगतोय मी, या ठिकाणी तुमचं टार्गेट काय असलं पाहिजे माहिती आहे? तुम्हाला 100 मार्क्सला 100 प्रश्नांची लेखी आहे, 50 मार्क्सची फिजिकल आहे. मी का बोलतो एवढं हक्काने, मी स्वतः पोलीस भरतीची डेमो पोलीस भरती घेतलेली आहे. काय? 10 स्पर्धा विश्व करिअर अकॅडमी औरंगाबाद यांच्या मार्फत मी स्वतः त्या ठिकाणी माझ्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची आम्ही फ्रीमध्ये डेमो पोलीस भरती घेतली होती. म्हणजे लेखी पेपर घेतला होता, त्याच्यानंतर फिजिकलचं टोटली ग्राउंड आम्ही घेतलं होतं त्या इव्हेंट्सनुसार. ओके. आणि त्याच्यात तुम्हाला सांगतो, त्या ग्राउंडमध्ये आम्ही बघितलं होतं की मुलांना स्कोर काय येतात. जे अति हुशार समजतात स्वतःला, अशांची त्या ठिकाणी पूर्ण हे होऊन जाते, काय म्हणतात आपण त्याला, बरेचसे शब्द आहेत, पंचायत होऊन जाते. म्हणजे तुम्हाला बघा, इथून पुढे जर तुम्हाला त्या ठिकाणी सक्सेस व्हायचं असेल ना, लेखीला तुम्हाला टार्गेट सांगून ठेवतोय, लिहून ठेवा. लेखीला तुम्हाला कमीत कमी सांगतोय, कमीत कमी 90. आणि ज्याला असं उड्या मारत सांगायचं लोकांना आपण पोलीस होणारच, त्याने इथे 94 मार्क्स घ्यायचे बघा. आणि हे 94 घेण्यासाठी काय दम लागतो, तो ज्याने याच्या आधी पोलीस भरती दिली त्याला विचारून बघा 90 मार्क्स घेण्यासाठी काय अभ्यास करावा लागतो तो. ओके. हे टार्गेट आहे. आणि जे हवेत असतील ना, जे स्वतःला खूप हुशार समजत असतील, त्यांनी मी जो पेपर काढतो पोलीस भरतीचा, त्याला 90 मार्क्स घेऊन दाखवायचे. माझ्या पेपरला, मी ज्या पोलीस भरतीची आपली टेस्ट सिरीज चालू आहे, 185 टेस्ट आपण ज्या घेतो आहे, त्याच्यामध्ये माझ्या पोलीस भरतीच्या पेपरला मी जो पेपर काढतो आहे, पेपर 1 आपण सगळ्यांना फ्री दिलेला होता याच्या आधी. मी जो पेपर काढतो आहे त्या पेपरला जो मित्र 80 मार्क्स घेऊन दाखवेल ना,
80 तो तिकडे त्या पेपरमध्ये 92+ मार्क्स घेईल. का म्हणतोय मी? कारण की माझी काठिण्य पातळी ती आहे. मी MPSCच्या धर्तीवर मुद्दाम माझ्या विद्यार्थ्यांना घडवतो आहे. ज्यांना पटत नाही त्यांनी नका येऊ. ज्यांना पटत नाही त्यांनी ते पोलीस भरतीचे ते 15, 16, 17चे ते प्रश्न वाचत बसा. मात्र तुम्हाला आता मी सांगतोय तुम्हाला MPSC आणि महापोर्टलचा जो नवीन बदललेला सिलेबस आहे, पॅटर्न आहे, त्याच्यानुसार जावं लागेल. तर आणि तरच तुम्ही टिकणार आहात. हे ज्यांना मान्य आहे ते पुढे जाणार, ते टिकणार. आणखी तुमचे काय प्रश्न आहेत विचारत चला. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रश्नांची मी वाट बघतोय, त्याच्यानुसार मी पुढे जाणार आहे. ओके. आता इथे हा मुद्दा येतो मित्रांनो, दुसरा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा त्याला आपण म्हणू. तो म्हणजे आधी लेखी परीक्षा होणार की मैदानी. म्हणजे काही जणांचं तर ते माझा नंबर घेतात. इथे खाली मी नंबर दिला आहे, आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देतोय मी, टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी असेल, ई बुकसाठी वगैरे. त्यांचा प्रश्न असतो, सर लेखी आधी होणार का, मैदानी आधी होणार का, ऑनलाईन होणार का, ऑफलाईन होणार का, भरती होणार की नाही होणार, अजूनही पक्का आहे का, अभ्यासाचा पत्ता नाही आणि भरती पक्की आहे का. मला इतका राग येतो मित्रांनो या मुलांचा. मला एक गोष्ट माहिती आहे, मला हे तुमचे विद्यार्थ्यांचे प्रकार सगळे माहिती आहे. मी मेसेज, तुम्ही मला एक शब्द टाईप करा मेसेजचा माझ्या नंबरवर, मी त्या विद्यार्थ्याचं ते भविष्य सांगेल. तुम्ही काय प्रश्न विचारतात ना याच्यावरून तुमची त्या ठिकाणची पात्रता कळते. ज्याचा अभ्यास आहे ना, जो अभ्यास करतो ना, तो भरती कधी होणार, आधी लेखी होणार की फिजिकल होणार हे विचारत नाही. तो मुद्द्यावर येतो, मला काय पुस्तक वाचायचे आहे, मी नियोजन कसं करू, मी अभ्यासात या विषयात कमी पडतोय, हे त्याच्या समोरचे टार्गेट्स असतात. हे कोणाचे, हे प्रश्न कोणाचे असतात माहिती का, भरती कोणाची कधी होणार, लेखी आधी की मैदानी आधी, हे ज्यांचा अभ्यास कमी आहे का, ते उथळ पाण्याला खळखळ फार, त्यांचे उद्योग जास्त चालतात. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतोय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, परीक्षा कधी होईल, लेखी होईल की आधी होईल, ऑनलाईन होईल की ऑफलाईन होईल, याच्यापेक्षा जास्त तुमचा अभ्यास किती होईल याच्यावर तुम्ही सक्सेस होणार आहात. बघा मी सांगतो ज्याचा अभ्यास आहे ना मित्रांनो, त्याला काही फरक पडत नाही. पटत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्याचा अभ्यास आहे ना त्याला भरती कधी होते, भरती लेखी आधी होते की मैदानी आधी होते, ऑफलाईन होते की ऑनलाईन होते, त्याचं काहीही कोणीही वाकडं करू शकत नाही. तो 100% होणार म्हणजे होणार. आणि ज्याचा अभ्यास नाही ना, ज्याला पुस्तक वाचणं माहीत नाहीये, त्याला काही आधी घ्या काही नंतर घ्या, तो पटकला, तो पडला, तो गेला, तो गायब झाला समजा. त्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की तुम्हाला अभ्यासावर फोकस करायचा आहे. काय, अभ्यासावर फोकस करायचा आहे. या बाबी आहेत, हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येणार आहेत. तुम्हाला हे प्रश्न विचारू नका असं माझं म्हणणंच नाहीये. हे तुमच्या काय माझ्याही मनात येणार आहे. प्रत्येकाला उत्सुकता आहे, हे मान्यच आहे. मात्र फोकस कुठे असला पाहिजे, अभ्यासावर असला पाहिजे. मग आता लेखी की मैदानी याच्या संदर्भात माझं मत व्यक्त करतो, ते माझं वैयक्तिक मत आहे, ते काही अधिकृत मत नाहीये. ओके. आता इथे जर तुम्ही बघितलं, लेखी फिजिकल संदर्भात एक व्हिडिओ आता काही दिवसापूर्वी बरेचसे जणांनी मला पाठवला आणि तो व्हायरलही होत होता की आपले जे गृहमंत्री साहेब आहेत त्यांनी एक त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं होतं की आम्ही फिजिकल आधी घेणार आहोत. मात्र मित्रांनो, ते जानेवारी 20 मधला जवळपास तो व्हिडिओ आहे असंही मी कुठेतरी ऐकलं एका लेक्चरमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे मला असं सांगावं असं वाटतो की लेखी आणि मैदानी बाबत शेवटचं ऑफिशियल सरकारचं नोटिफिकेशन जर तुम्ही बघितलं, सरकारचं ऑफिशियल नोटिफिकेशन, तर तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आधी लेखी परीक्षा होईल आणि नंतर मैदानी होईल. सरकारचं लेखी नोटिफिकेशन म्हणतोय आम्ही. लेखी म्हणजे त्याचं जर तुम्हाला तारीखच सांगायची झाली तर मी ती लिहून घेतलेली आहे कुठेतरी. लेखी आधी होईल याच्या संदर्भात बघा, सरकारचं नोटिफिकेशन होतं 4 जुलै 2019चं. त्या ठिकाणी नवीन जे काही काढलेलं होतं सरकारने त्यामध्ये डिटेल दिलं होतं. त्याच्यानंतर असं फिक्स कोणतंही परिपत्रक नाहीये की फिजिकल आधी होईल. म्हणजे आज रोजी सरकारच्या, मान्य आहे गृहमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, त्यालाही तितकंच महत्त्व आहे. मात्र या ठिकाणी मी सांगतो लेखी आणि मैदानीचा विषय अजूनही लटकलेला आहे. आधी लेखी की मैदानी, माझ्या मते सरकारचं जे लेखी स्टेटमेंट आहे, लेखी GR, लेखी नोटिफिकेशन, त्याच्यानुसार आधी लेखी होणार. त्याच्यामध्ये 33% ओपनचे विद्यार्थी, कॅटेगरीचे विद्यार्थ्यांना हे ओपनचे 35% मिनिमम मार्क्स पडले पाहिजे, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मिनिमम मार्क्स 33% पडले पाहिजे आणि एकाच 10 घेणार असं त्या परिपत्रकात म्हटलेलं आहे. मात्र इथे आता नव्याने आपल्याला प्रतीक्षा आहे की याच्याबद्दल सरकार नेमकं काय अधिकृत, आपली जी वेबसाईट आहे महापोलीसची, त्याच्यावर नेमकं काय जाहीर करतं. तोपर्यंत तुम्ही याच्या भानगडीत पडूच नका, इथे वेळ वेस्ट घालवू नका मित्रांनो. जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, ज्यांना पोस्ट काढायची ना, त्यांनी याच्यात वेळ घालवू नका. तुम्हाला काही फरक पडणार आहे का?
मी काय म्हणतोय, तुम्ही लेखी उद्या किंवा फिजिकल, तुम्हाला आजपासून डेली दोन्हीची तयारी करायची आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही याच्या भानगडीत पडू नका. उद्या सरकार याच्यावर स्पेशल नोटिफिकेशन काढेल, तेव्हा क्लिअर सांगेल. आता कोणी काही सांगू द्या, त्याच्या भानगडीत पडू नका, अभ्यासावर फोकस करा. आता सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा आहे की सिलेबसमध्ये काय बदल झाले. मित्रांनो, सिलेबस म्हटला की लेखी आणि फिजिकल दोन्हीचा सिलेबस, बरोबर. या ठिकाणी पहिला मुद्दा याच्यावर येतो मी लेखीच्या सिलेबसवर. लेखीमध्ये कोणताही बदल नाहीये हे आधी लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल सर लेखीला नेमकं काय करायचं, लेखीचा अभ्यास कसा करायचा, हा अनेकांच्या मनातला प्रश्न आहे, बरोबर. लेखीमध्ये तुम्हाला 4 विषय तुमच्या डोक्यासमोर असले पाहिजे, डोळ्यासमोर असले पाहिजे. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे गणित बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्ता आहे 50 त्या ठिकाणी मार्क्सला. किती मार्क्स म्हणतोय मी, 50 मार्क्सला आहे. 50 मार्क्स मित्रांनो, हे लहान मार्क्स नाहीये, अत्यंत महत्त्वाचं. दुसरं आहे मराठी व्याकरण. मराठी व्याकरण किती मार्क्सला आहे, 25 मार्क्सला, 25 प्रश्न. आणि तिसरं आहे जीके. आणि याच्यामधलं एकही घटक असा नाहीये की जो तुम्ही दुर्लक्षित करू शकतात. मान्य आहे तुम्हाला फोकस कशावर करायचा, सगळ्यात जास्त गणित बुद्धिमत्तेच्या सरावावर. दुसरा फोकस मराठी व्याकरणावर, कारण की 75 मार्क्स तिथे कव्हर होत आहेत. मात्र मग तुम्ही म्हटले की चला इतिहासाला 2-5 मार्क्स येतात, विज्ञानाला 2-5 प्रश्न येतात, भूगोलाचे 2-5 येतात, त्यांचा काही भरोसा नाही आहे, मग त्या 2 मार्क्ससाठी एवढं सगळं वाचायचं का, तर यस, ते वाचावंच लागणार आहे. कारण की तुमचे जे स्पर्धक आहेत ते सगळंच वाचता आहेत. काय, तुमचे जे स्पर्धक आहेत ते गणित बुद्धिमत्ता तर करतातच आहेत, मराठी व्याकरण तर अख्खं महाराष्ट्रच करणार आहेत. मराठी व्याकरण सगळ्यांना सोपं जातं. मात्र ते जीकेचे जे 25 मार्क्स आहेत मित्रांनो, तिथे सुद्धा तुमचं मेरिट ठरणार आहे. तुम्ही असं म्हणूच शकत नाही की 2-2 मार्क्सला एक सब्जेक्ट आहे आणि मग मी तो वाचणार नाही, तर तुम्ही संपले. कारण की तुम्हाला 90+ स्कोअर जर न्यायचा असेल तर तुम्ही एकही घटक त्या ठिकाणी न वाचता जाणे हे तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. ओके, आता मग लेखीची तयारी करायची आहे. त्याच्या संदर्भात पुस्तकं कोणते वाचायचे हाही एक मुद्दा आहे. रेफरन्स बुक कोणते वाचायचे, काय करायचं तोही मुद्दा आहे. आपल्याकडे वेळेचा अभाव आहे, त्याच्यावर मला थोडंसं बोलावंच लागेल. ओके, बघा सगळ्यात आधी मी तुम्हाला गणित बुद्धिमत्ता या विषयाबद्दल बोलतो. याचा अभ्यास कसा करायचा. मित्रांनो, गणित बुद्धिमत्तेचं सगळ्यात महत्त्वाचा जर काय प्रश्न असेल ना, तर इथे सरावाचा विषय आहे. हा कशाचा आहे, तुम्ही गणित बुद्धिमत्तेचा सरावच केला पाहिजे, प्रॅक्टिसच केली पाहिजे. याला दुसरा ऑप्शन नाहीये, याला सराव सराव सराव. मग याच्यासाठी काय, सगळ्यात महत्त्वाचं मागील जुन्या सगळ्याच प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवून टाकलेल्या असल्या पाहिजेत. जुना प्रश्न जर एक जरी चुकला ना मित्रांनो तुमचा गणित बुद्धिमत्तेचा, तर मग तुम्ही खूप मोठी चूक करता आहात. एकही चुकायला नको. मग ते 1 मध्ये 2012 ते 17 पर्यंतचे जुने पेपर आणि 18-19 मधले महापोर्टलचे पेपर, महापोर्टलचे गणित एकदा सोडवून बघा. ज्याला महापोर्टलचे गणित सोडवायला जमतात ना त्याला मांडलं आपण, त्याच्याशिवाय काम नाही. हा इथे तुम्ही महापोर्टलचे गणित, आणि मी टाकतोय आपली जी टेस्ट सिरीज आहे गणित बुद्धिमत्तेची असेल किंवा पोलीस भरतीची, त्याच्यामध्ये मी महापोर्टलच्या गणितांचा मुद्दाम होऊन समावेश करतो आहे. त्या धर्तीवर आणखी अवघड गणितं टाकण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही आपली टेस्ट सिरीज, आपण गणित बुद्धिमत्तेची सुद्धा पहिली टेस्ट फ्री दिलेली आहे, ती बघितली असेल. तुम्हाला वाटलंच तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल ना, तुम्हाला खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देतो, कॉल करायचा नाही. फक्त त्याच्यावर तुम्हाला पोलीस भरतीची एक टेस्ट माझी बघा, मी कशी त्या ठिकाणी घेतलेली आहे, पेपरचा दर्जा काय असेल इथून पुढे तो बघा. तुम्हाला जीकेची एक टेस्ट पाहिजे असेल ती बघा, मला मेसेज करा, व्हॉट्सअप करा. मराठी व्याकरणाची टेस्ट बघा माझी कशी काढलेली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणित बुद्धिमत्तेची बघा. आणि मग तुम्ही ठरवा की आपल्याला अशा पद्धतीचा पेपर आला तर आपल्याला किती मार्क्स पडू शकतात. मला मार्क्स कळवा, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही कोणत्या स्तरावर आहात. ओके, तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. तुम्ही मला खाली तुम्हाला मी नंबर देऊन ठेवेल, त्या नंबरवर तुम्ही नंतर मला नक्की मेसेज करा. पण त्या मेसेजमध्ये लिहा की मला ही टेस्ट पाहिजे आहे म्हणून, म्हणजे तुम्हाला ती मला डायरेक्टली पाठवता येईल. पुढचा मुद्दा गणित बुद्धिमत्ता. आता पुस्तकं कोणती वाचायची बघा. इथे 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 घोळ नव्हे मित्रांनो. गणित बुद्धिमत्तेच्या पुस्तकाचं नाव सांगायचा विषय नाहीये. तुम्हाला माहित आहे मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालणारी पुस्तकं कोणती, आणि कोणतं हे पुस्तक घेतलं याने म्हणून तो सक्सेस झाला, आणि याने ते पुस्तक घेतलं म्हणून तो सक्सेस झाला, हे व्यर्थ आहे.
इथे तुम्ही पुस्तक कोणतंही वाचा, तुम्ही गणिताचं पुस्तक कोणतंही घ्या, तुम्हाला त्या पुस्तकातील उदाहरणं सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे गणिताच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर पुस्तकांमध्ये अनेक पुस्तकं आहे. गणित गुरूंचं पुस्तक आहे, महाले सरांचं मॅथमॅटिक्स ऑफ मॅथ आहे, त्याच्यानंतर सतीश वैश्य सरांचं पुस्तक आहे, फिरोज पठाण सरांचे पुस्तक आहे. पुस्तक मी तुम्हाला याच्यापैकी कोणतं एक घ्या असं सांगणार नाही, कोणतंही एक घ्या. काय तुम्हाला यांच्या व्यतिरिक्त आणखी एखाद्याचं लेखकाचं चांगलं वाटलं ते घ्या, ओके. मात्र तुम्हाला ते पुस्तक घेऊन त्याची पूजा करायची नाहीये. आणि असा फार मोठा वर्ग आहे पूजा करणारा. पुस्तक घेऊन ठेवायचं, थप्प्या मारायच्या पुस्तकाच्या घरामध्ये आणि 6-6 महिने त्याचे रिव्हिजन करायचे नाही. क्यू येते अशा लोकांची, क्यू. तशातले जर तुम्ही असाल तर संपलं. ते हौशे नवशे गौशे म्हणतात ना मित्रांनो, त्याच्यातलं तुम्ही कोणत्या वर्गात येते ते जरा ओळखून घ्या. हौशे नवशे गौशे म्हणजे हौशे म्हणजे कसं, हे प्रामाणिकपणे दिवस रात्र अभ्यास करणारे. हे नवशे म्हणजे कसं, त्या ठिकाणी पूजापाठ करायचा, देवाच्या धावा करायच्या, हे करायचं, नवस करायचे, झालं तर झालं, बरं होईल, ओके. ते नवशे, ओके. सॉरी हौशीमध्ये मी तुम्हाला चुकीच सांगितलं. हौशी म्हणजे फक्त हौस असणारे, चला हा भरती करतोय, आमच्या गावातला कोणतरी झाला, किंवा मग लोकांना सांगण्यासाठी 2 वर्षांनी लग्न करायचंय म्हणून पोलीस भरती करतोय, तसे सांगणारे हौशे. दुसरे नवशे आणि तिसरे गौशे. गौशे म्हणजे प्रामाणिक, मला खाकी वर्दी पाहिजेच, मला सन्मानाने जगायचं आहे, मला देशाची सेवा करायची आहे, त्याच्यासाठी मी कोणत्याही परिस्थितीमध्ये पोस्ट काढणार आहे, ते म्हणजे गौशे. त्यांना गाव असतं, ते सक्सेस असतं, ओके. तुम्ही त्याच्यामध्ये या, त्या गौशेंमध्ये तुम्हाला यायचं आहे, ओके. आता पुढे आपण जातो आहोत. गणिताचं झालं, तुम्हाला सांगितलं मी. बुद्धिमत्तेच्या बाबतीत, बुद्धिमत्तेचं सुद्धा तुम्हाला एक चांगलं पुस्तक घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतोय मी, गणित बुद्धिमत्तेचं जर तुम्ही जुने प्रश्न सोडवलेले नसेल आणि हे पुस्तक किती करत बसले तर काही फायदा नाही. तुम्हाला याच्या आधी आलेले टोटली प्रश्न सोडवले पाहिजे. तुम्ही मागील 5 ते 6 वर्षाचे टोटल असं तोंडपाठच असलं पाहिजे. तुम्हाला जर तो प्रश्न आला ना कुठे, तुम्ही सांगितलं पाहिजे, अरे हा याचा प्रश्न आहे, याच्या आधी आलेला आहे, हे तोंडपाठ झालं पाहिजे. उदाहरणं असे पाठच झाले पाहिजे. ते पाठ करा म्हणत नाहीये, प्रॅक्टिस इतके करा की आलं की त्याला वेळच लागायला नको. म्हणजे रिपीट जर झाले, समजा 50 पैकी जर 10 प्रश्न जर रिपीट झाले जुन्या परीक्षांचे, तर तुम्ही डोळे झाकून त्याचं उत्तर, म्हणजे न काही कॅल्क्युलेशन न करता उत्तर दिलं पाहिजे. इतका सराव पाहिजे. आणि आहेत हा सराव करणारे विद्यार्थी मित्र आहेत माझे. तुम्हाला हेही सांगतो मित्रांनो, अधिकृतरित्या या व्यासपीठावर सांगतोय. इथे मला माहित आहे हजारो लाखो विद्यार्थी हा व्हिडिओ बघणार आहेत, बरोबर. या ठिकाणी सांगतोय की 100 पैकी 100 मार्क्स घेणारे विद्यार्थी आहेत. माझा मित्र म्हटल्यापेक्षा माझा रूम पार्टनर, मी डीएडला असतानाचा माझा रूम पार्टनर, जो आज एरिया मॅनेजर आहे MIDC मध्ये, क्लास 2 ऑफिसर, माझा मित्र होता नाशिकचा. त्याने नाशिकच्या जिल्हा ग्रामीण पोलीस भरती जी असते त्या ठिकाणी 100 पैकी 100 मार्क्स घेतलेले आहेत. किती? 100 पैकी 100 मार्क्स. म्हणजे अशक्य नाही. करणारे करतायत, झोपा काढणारे झोपा करतायत, टाइमपास करणारे टाइमपास करता आहेत. मात्र तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे, टार्गेट असलं पाहिजे पैकीच्या पैकी मार्क्स घेण्याचं, ओके. तो मुद्दा लक्षात घ्या. पुढचा मुद्दा गणित बुद्धिमत्ता झालं. मराठी व्याकरण. मित्रांनो, मराठी व्याकरण हा एक हक्काचा विषय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, कमी वेळेमध्ये खूप जास्त मार्क्स या ठिकाणी कव्हर होऊ शकतात मराठी व्याकरणामध्ये. आता इथे संदर्भाची गरज नाहीये. इथे तुम्ही 1-2 चांगले संदर्भ पुस्तकं वापरले, विषय संपला तुम्हाला. म्हणजे मोरावळंबे सरांचं पुस्तक असेल, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक असेल, आता लेटेस्टमध्ये राजेश मेशी सरांचं तुम्ही बघतायत ट्रिक्स, त्या ठिकाणी तुम्हाला त्याचाही भरपूर फायदा होऊ शकतो. अनेक पुस्तकं आहेत, गुट्टी मॅडमचं वगैरे भरपूर पुस्तकं मराठी व्याकरणाची आहेत. कोणतंही एक वाचा, त्याच्या रिव्हिजन करा पुन्हा 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 पुन्हा. आणि मराठीचे जुने प्रश्न जे आहेत ना मित्रांनो, ते जसेच्या तसे रिपीट होतात. तुम्हाला सांगतो 25 पैकी 15 प्रश्न रिपीट होतात बघा, 15. तुम्ही जर याच्या आधीचे सगळी MPSC मराठी व्याकरण हे राज्यसेवा, कंबाईनच्या एक्झाम्स, सरळ सेवा, सगळ्या ठिकाणी सारखं असतं. त्याच्यामुळे सगळे सरळ सेवेचे पेपर सोडवा, इकडचे MPSCच्या विविध एक्झामचे पेपर, तिथलचे प्रश्न बघा जुने मराठीचे, ते सगळे त्या ठिकाणी वाचून काढा. आणि पुस्तकाचे व्यवस्थित रिव्हिजन, त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे तुम्हाला. त्याच्यात आणखी उपयोगी माझं जे ई-बुक स्वरूपात मी जे नोट्स काढलेले आहेत, त्याच्यामध्ये सगळं म्हणजे जे काही परीक्षेभिमुख आहे ते सगळं जवळपास 210 पानामध्ये मी त्या नोट्स देतो आहे मुलांना. तेही तुम्ही घेऊ शकतात. खाली मला याच्यावर मेसेज करा माझ्या नंबरवर, ओके. मराठी ई-बुक स्वरूपात आपण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये माझं इतिहासाचं सुद्धा आहे, विज्ञानाचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं विज्ञान क्रमिक पुस्तकं टोटली सारांश मी काढलेला आहे त्या ठिकाणी.
5वी ते 10वीचे जुने नवे सगळे पुस्तकं, इतिहासाचं आहे आपलं ते इतिहास, विज्ञान, त्याच्यानंतर राज्यघटना आणि मराठी व्याकरण, ते पुस्तकही तुम्ही घेऊ शकतात माझे नोट्स स्वरूपात. मी म्हणत नाही ते वाचून तुमचं फायनल अभ्यास होईल म्हणून, पण पोलीस भरतीला सफिशियंट आहे. पोलीस भरतीला माझे जर राज्यघटनेच्या नोट्स तुम्ही वाचल्या, इतिहासाच्या नोट्स वाचल्या, त्याच्यामध्ये 11वीच्या इतिहासाच्या नोट्स आहेत, इकडे बरेचसे संदर्भ जे दर्जेदार आहे त्याच्यामधल्या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या नोट्स आहेत, पॉलिटीचं सुद्धा तसंच आहे, आणि मराठीचं तर ते इतकं डीपमध्ये दिलेलं आहे मी की ते जर तुम्ही वाचलं तर दुसरं काही वाचायची गरज तुम्हाला पडणार नाही, फक्त जुने प्रश्न वाचावे लागतील मात्र. ओके, मराठी व्याकरण झालं, 75 मार्क्स झाले. तिसरा आहे, चौथा मुद्दा आहे तो म्हणजे जीके. हा जीके अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तो म्हणजे जीके मध्ये कोणकोणते विषय कसे करायचे. मित्रांनो, जीके मधलं सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला विज्ञान. विज्ञानावर खूप सारे प्रश्न येतात, 4, 5, 6, 7 पर्यंत विज्ञानातील प्रश्नांची संख्या गेलेली आहे, आणि त्याच्यातले प्रश्न चुकतात. आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी काय करतो, ज्याचा पार सायन्स झालेला आहे का तोही बरंचसं विसरलेला असतो, त्याचे विज्ञानाचे प्रश्न चुकतात. विज्ञान नीट करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला भूगोलासारखा विषय आहे जो तुम्हाला हक्काचे मार्क्स देणारा आहे. भूगोलावर मी जे आपल्या चॅनलला लेक्चर्स टाकलेले आहेत बघा, नकाशावर महाराष्ट्राचे भूगोल आणि भारताच्या भूगोलावरती नकाशावरील लेक्चर्स सगळे बघा तुम्ही. अत्यंत उत्कृष्ट असे लेक्चर्स ते आहेत भूगोलासंदर्भात, जबरदस्त. तुम्ही जर ते बघितले ना तुमचे मार्क्स कटणार नाहीत पोलीस भरतीचे तरी. तर ते भूगोलासंदर्भातला तो मुद्दा तुम्हाला क्लिअर करावा लागेल. पुढे इतिहास आहे, इतिहासामध्ये तुम्हाला क्रमिक पुस्तकं नीट वाचायची आहे, भूगोलात सुद्धा क्रमिक वाचायची आहे, विज्ञानात सुद्धा. जीकेच्या प्रत्येक विषयाचे क्रमिक पुस्तकं आधी वाचायचे आहे. आणि माझा पोलीस भरतीचा विद्यार्थी सगळ्यात मोठी चूक करतो, क्रमिक पुस्तकं वाचत नाही. त्याला वाटतं हे MPSCच्या विद्यार्थ्यांनी वाचायचे, आम्हाला फक्त काहीतरी एखादं एक लहानसं पुस्तक घेतलं की तेच वाचत बसतो आम्ही 10 वेळेस. तसं चालणार नाही. जीकेमध्ये तुम्हाला हे करावं लागेल. राज्यघटना आहे, नागरिकशास्त्र आहे, पंचायत राज म्हणतो आपण, ते सगळं आहे. आणि मग हे सगळं क्रमिक पुस्तक वाचल्यानंतर, एक एक चांगलं पुस्तक वाचल्यानंतर फायनल तुम्ही तात्यांचा ठोकळा तुमच्यासाठी चांगला आहे. तात्यांच्या ठोकळ्यावरील आपल्या चॅनलला सगळे लेक्चर्स उपलब्ध आहेत. काही अपवादात्मक सोडले तर टोटल त्या ठिकाणी विषय वाईज लेक्चर्स घेतलेले आहेत. तुम्ही या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तात्यांच्या ठोकळ्याची प्लेलिस्ट आहे. टोटल जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना ते फायदेशीर ठरू शकतं. तर ते अशा पद्धतीने करा जीकेचं, आणि जुने प्रश्न सोडवा. मी जी जीकेची टेस्ट सिरीज घेतो आहे ना, त्याच्यात तुम्ही जर सहभागी झाले 101 टेस्टमध्ये आपण 5000 प्रश्नांचा सराव घेणार आहोत, आणि ते मी अवघड पद्धतीने बनवतो आहे. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे सिलेबस झाला, त्याच्यानुसार अभ्यासाचं नियोजन झालं. आता पुढचा मुद्दा या ठिकाणी येतो की ते ऑफलाईन होणार किंवा ऑनलाईन होणार. शैक्षणिक पात्रता तुम्हाला या ठिकाणी 12वी पास असावी. काय 12वी पास. शारीरिक पात्रताच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर एवढी हाईट किंवा उंची असली पाहिजे. छाती ही 79 इतकी असली पाहिजे शारीरिकच्या बाबतीत, तो मुद्दा लक्षात घ्या. महिलांसाठी पात्रता त्या ठिकाणी 158 सेंटीमीटर आहे. ओके, छाती न फुगवता 79 आणि फुगवून त्या ठिकाणी एक 5 सेंटीमीटरचं अंतर त्याच्यामध्ये असलं पाहिजे. तो मुद्दा तिथे लक्षात राहू द्या. वयाच्या बाबतीत जर बघितलं 19 ते 28 हे साधारणसाठी वय आहे. नंतर त्याच्यामध्ये इतर मुद्दे जर बघितलं लेटेस्ट GR नुसार, तर त्याच्यात वयाच्या बाबतीत बघा या ठिकाणी मी नोटिंग करून ठेवलेलं आहे, म्हणलं तुम्हाला चुकीचं नको. OBC साठी 3 वर्षाची सूट आहे आणि SC/ST साठी 5 वर्षाची सूट आहे. ते मुद्दे क्लिअर करावे लागतील. पुढे ऑफलाईन किंवा ऑनलाईन. मित्रांनो आता लेटेस्ट जे काही सर्क्युलर आहे त्याच्यानुसार परीक्षा ही ऑनलाईन होणार असं सरकारने जाहीर केलेलं आहे. काय म्हणजे ऑनलाईनचे चान्सेस फार मोठे आहेत, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल ऑनलाईनचे. पुढे महिलांसाठी SRPFची भरती कशी होणार आहे तो मुद्दा. तर बघा, एक काटोल नावाचं जे ठिकाण आहे नागपूरचं, त्या ठिकाणी एक तुकडी महिलांसाठी नवीन स्थापन होणार आहे, तो मुद्दा लक्षात घ्या. पुढचा एक मुद्दा फिजिकल संदर्भात मला बोलायचं वर राहून गेलं. जे काही मैदानी आहे, मैदानीमध्ये पुरुषांसाठी मित्रांनो या ठिकाणी 1600 मीटर आहे 30 गुणांसाठी, 100 मीटर आहे 10 गुणांसाठी, आणि गोळाफेक आहे 10 गुणांसाठी. आता जे तुमचं लांब उडी असेल किंवा पुलअप्स असेल ते इव्हेंट काढून टाकलेले आहेत. ओके, आणि महिलांसाठी 800 मीटर आहे 30 गुणांसाठी, पुढे 100 मीटर आहे 10 गुणांसाठी, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे गोळाफेक आहे 10 गुणांसाठी. हे मुद्दे लक्षात ठेवावे लागतील. इथे मग फिजिकलची तयारी कशी करावी बघा. तुम्हाला लेखी आधी हो की फिजिकल आधी हो, सगळ्यात महत्त्वाचं आतापासून दररोज किमान 1 तास फिजिकलची तयारी करायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही गोळा दोघा तिघांमध्ये घेऊन त्या ठिकाणी प्रॅक्टिस करू शकतात गावाकडे असाल तर. दुसरं, तुम्हाला रनिंग दररोजची करायची आहे. त्याच्यामध्ये 1600 मीटर असेल, महिलांसाठी 800 मीटर असेल, 100 मीटर असेल,
ती आव्हानास्पद आहे. ओके, त्याला तुमच्यामध्ये स्टॅमिना तुम्हाला तयार करावा लागेल, तुमच्यामधलं स्टॅमिना वाढवावा लागेल, दररोजची रनिंग करावी लागेल, इतर काही व्यायाम करावे लागतील. म्हणजे तुमचं जर फिटनेस वाढला तर आपोआप तुमचं त्या ठिकाणी फिजिकल आउट ऑफ येऊ शकतं. फिजिकलला कमीत कमी मित्रांनो एक 47च्या खाली मार्क्स यायला नको, या पद्धतीने तरी तुम्हाला काम करावं लागेल आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे. पुढचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी आहे तो म्हणजे महिलांची SRPFची भरती जी आहे तिच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी अधिकृत विधान झालं आहे की नागपूरला नवीन बटालियन आणि त्याच्या 1400 जागा जवळपास भरणे नियोजित आहे. याच्या संदर्भात याचं नवीन प्रक्रिया काय आहे अजून सरकारने घोषित केलेली नाही आहे. ती आल्यावर मी लगेच व्हिडिओ टाकेल. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला तो व्हिडिओ भेटेल. पुढे फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं रहिवासी प्रमाणपत्र सोबत असलं पाहिजे, आधार कार्ड असलं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं 12वीचं सर्टिफिकेट सगळ्यात महत्त्वाचं आहे. दुसरं MSCIT लागतं की नाही याच्या संदर्भात बरेचसे मला मेसेज होते. MSCIT हे अनिवार्य आहे. MSCIT काढून ठेवा, मान्य आहे. नसेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काही कालावधी भेटू शकतो, मात्र प्रत्येकाने MSCITचं सर्टिफिकेट आधीच MSCIT कंप्लीट करून ठेवा. ओके, पुढे 3 महिन्याचं नियोजन तुम्हाला मी बोलतो आहे की 3 महिन्यामध्ये तुम्हाला हे जे 4 विषय आहेत त्याच्यावर काम करावं लागणार आहे. 4 विषयामध्ये पहिले जो 2 महिने आहे त्याच्यामध्ये सविस्तर वाचन तुम्हाला करावं लागणार आहे. त्याच्यानंतरचे शेवटच्या 1 महिन्यामध्ये पूर्ण रिव्हिजन त्याच्या करावे लागणार आहे आणि आतापासून दिवसाआड एक टेस्ट तुम्हाला सोडवावी लागणार आहे. लिहून घेत चला. दुसरं दररोजचं नियोजन मित्रांनो, दररोजचं तुम्हाला मी सांगितलेलं आहे कमीत कमी 1 तास फिजिकल तुमचं झालं पाहिजे आणि कमीत कमी 8 ते 10 तास अभ्यास तुमचा झाला पाहिजे. कमीत कमी सांगतो आहे. मग त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यात तुमचं दिवसभरामध्ये सगळ्या विषयांना टच झालं पाहिजे. दररोज 2 तास गणिताची प्रॅक्टिस झालीच पाहिजे. दररोज 2 तास मराठीचं वाचन झालंच पाहिजे. दररोज 2 तास बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवले गेलेच पाहिजेत. 6 तास हे झाले. 4 तास जे आहे या 4 तासामध्ये 2 तास GKचं, 3 तास करा GKचं वाचन आणि 1-1.5 तासाची दररोजची एक टेस्ट किंवा दिवसाआड एक टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे. लक्षात येतं, अत्यंत सोप्या भाषेत सांगितलेलं आहे. तुम्हाला विषयाचे ते मार्क्स वाटून दिलेले आहे, त्याच्यानुसार मी या ठिकाणी टायमिंग वाटून देतो आहे. पुढचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी आहे तो म्हणजे आरक्षणाबाबत. समांतर आरक्षण आहे जे कॅटेगरी वाईज त्यांना पुढे माजी सैनिकांसाठी सुद्धा आरक्षण इथे उपलब्ध आहे. दुसरं तुम्हाला जे हे आहेत अंशकालीन कर्मचारी आहे त्यांनाही आरक्षण आहे, अनाथांना सुद्धा आरक्षण आहे. ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. म्हणजे ते पुन्हा पुन्हा विचारत बसू नका की आरक्षण आहे की नाही. जाहिरातीमध्ये त्या गोष्टी डिटेल येत असतात. त्याच्यामध्ये माजी सैनिक आहे, पोलिसांचं पाल्य आहेत त्यांना 3% आरक्षण आहे. जिल्हा पुनर्वसन समितीचं जे धरणग्रस्त प्रकल्पग्रस्ताचं प्रमाणपत्र आहेत त्यांनाही आरक्षण आहेत, ते लक्षात ठेवा. पुढे आहे की परीक्षा कोण घेणार. हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक जणांचे यावर मेसेज येत आहेत की परीक्षा MPSC घेणार का की दुसरी यंत्रणा घेणार, काय होणार. मित्रांनो याच्या संदर्भात आज अधिकृत विधान कोणतंही करता येणार नाही, मात्र तशा स्वरूपाच्या बातम्या येत आहेत. माझं म्हणणं आहे परीक्षा कोणीही घेऊ द्या. ओके, परीक्षा कोणीही घेऊ द्या, फरक तुम्हाला काही पडणार नाहीये. मात्र तुम्ही परीक्षा MPSC घेऊ शकते हा विचार मनात ठेवून अभ्यास करा. म्हणजे त्या पद्धतीने अवघड स्वरूपाचे प्रश्न जे आहेत त्यांची तयारी करा. नुकसान तुमचं काहीच होणार नाहीये. उद्या सोपे पेपर निघाले तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स पाडणार आहात. म्हणून तुम्हाला अवघड स्वरूपाच्या पेपरची तयारी आता सुरू करावी लागेल. म्हणजे माझं तुम्हाला वैयक्तिक आव्हान आहे. वैयक्तिक आव्हान करतो आहे की तुम्ही परीक्षा MPSC घेऊ शकते या संभाव्यतेतून अभ्यास करा. असा अभ्यास जो करेल, जो ही मेंटॅलिटी आज बनवेल ना, मग उद्या ते MPSCने घेऊ अथवा न घेऊ तुम्ही इतके परफेक्ट बनाल की तुम्ही कुठेही टाकले तरी त्या ठिकाणी जिंकून जाल. मित्रांनो, तर अशा पद्धतीचे हे मुद्दे या ठिकाणी आहेत. इतर आणखी तुमचे काय प्रश्न आहेत ते खाली कमेंट करत चला. त्यांच्यावर आता बऱ्याच जणांचे प्रश्न मला उत्तर देता आलेले नाहीये, मात्र मी ते पुढील लेक्चरमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. बऱ्यापैकी मुद्दे या ठिकाणी मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेळेची मर्यादा आपल्याकडे आहे, एका लेक्चरमध्ये हे सगळं होणं शक्य नाहीये. तरीसुद्धा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या तुम्ही मला या ठिकाणी खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. ते सगळ्या कमेंट्स मी पुन्हा वाचणार आहेत. याच्यानंतरही जे लोक हा व्हिडिओ बघतील त्यांनी कमेंट्समध्ये आपल्या समस्या 100% टाकून ठेवा. त्या सगळ्या समस्यांवर मी आणखी 2-4 दिवसामध्ये एक परिपूर्ण माहितीपूर्ण पुरावे जमा करून त्याचा अभ्यास करून एक अभ्यासपूर्ण लेक्चर तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही जे काही ऑनलाईन कोर्सेस चालू केलेले आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात. दुसरं, टेस्ट सिरीज सगळ्यात महत्त्वाचे, ते मला वाटतं तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत.
ज्याच्यामध्ये पोलीस भरतीची टेस्ट सिरीज आहे, PSI STI ESOची आहे, पुढे GKची आहे, मराठी व्याकरणाची आहे, गणित बुद्धिमत्तेची आहे, याच्यात सहभागी होऊ शकतात. त्याच्याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही मला खाली व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावर मेसेज करा, तुम्हाला त्याचे सगळे रिप्लाय भेटतील. ओके, तर चला अशा पद्धतीने मला असं वाटतं याच्यातून तुम्हाला बरंचसं शिकायला भेटलं असेल. तुम्हाला कसं वाटलं हे लेक्चर? नक्कीच तुम्हाला बरेचसे गोंधळ तुमचे क्लिअर झाले का? आणि काही गोष्टी गोंधळाच्या आहेत ना, त्या सोडून द्या, त्याच्यात पडूच नका, आपला फोकस अभ्यासावर करा, ही पुन्हा एकदा हात जोडून विनंती करतो आहे. ओके, तर चला मला वाटतं तुमचं बऱ्यापैकी समाधान करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.